आदरणीय व्यासपीठ, सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्र, आप्तसखीय या सर्वांना प्रथम मी माझा नमस्कार करते। आज 31 डिसेंबर वर्षाअखेर आणि या वर्षाअखेरच्या दिवशी माझ्या लाडक्या दीप्ती जाधव ह्या सेवानिवृत्त होत आहेत आणि या सेवानिवृत्तीच्या निमित्त आपण इथं आलेलो आहोत त्यांचा सत्कार करण्यासाठी। त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मला भावलेल्या जाधव मॅडम, भावलेल्या, अनुभवलेल्या त्यांच्याबद्दल मी 4 शब्द मन मोकळे करून बोलणार आहे। पहिल्यांदा माझी आणि दीप्तींची भेट, जाधव मॅडमची भेट रुपीनगरच्या शाळेमध्ये झाली। त्याच्या आधी ग्राउंडवर इतरत्र त्यांची भेट व्हायची, फक्त त्यांचं नाव ऐकायचं की जाधव मॅडम क्रीडा शिक्षक आहेत आणि खूप चांगले आहेत ऐकायचं आहे, पण प्रत्यक्ष समोरासमोर भेट मात्र झाली ती रुपीनगरच्या शाळेमध्येच। त्यांना समोर पाहिलं आणि त्यांना त्या ठिकाणी जे काय ऐकलेलं आहे ते थोडंसं खरं वाटायचं पाहिल्यानंतर। नंतर हळूहळू अनुभव यायला, मुख्याध्यापक असल्यामुळे त्या क्रीडा शिक्षक होत्या आणि क्रीडा शिक्षक असल्यामुळे PT टीचर, क्रीडा शिक्षक म्हणजे PT टीचर असल्यामुळे त्या PT टीचरांचं जे काही आहे, PT टीचर म्हणल्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आवाजामध्ये दम होता, शरीर भक्कम होतं, त्यामुळे ही बाई कधी मागं पडलेली नाही, सतत त्या ठिकाणी क्रीडांगणावर पुढं आहे। रुपीनगरचं RSPचं जे आहे RSP म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं पथक हे पुढंच असायचं आहे आणि या RSP पथकातून त्यांनी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे जे राष्ट्रीय सण आहेत, हे राष्ट्रीय सण मुलांच्यामध्ये इतके बिंबवलेले होते की 15 दिवस ती RSPची प्रॅक्टिस करायचे आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दिवशी एक चैतन्य निर्माण व्हायचे, देशभक्ती निर्माण व्हायचे आणि त्या सॅल्यूटमध्ये संपूर्ण आसमंत, संपूर्ण रुपीनगरचं ग्राउंड हे दानावून जायचे। परेडला तयार हो म्हणल्यानंतर सगळे पालकसुद्धा तयार व्हायचे, RSPचा गट तर तयार व्हायचंच आहे, पण संपूर्ण पालक, विद्यार्थीसुद्धा तयारमध्ये थांबायचे आणि त्यांची ती परेड डोळे भरून पारणे फिटेपर्यंत पाहायचे। अशा माझ्या जाधव मॅडम होत्या। ह्या क्रीडा टीचर तर होत्याच, RSPमध्ये त्या तर पुढं होत्याच, पण क्रीडांगणामध्ये सुद्धा त्या पुढं होत्या। ज्यावेळेला हिवाळी त्यांचं क्रीडा स्पर्धा असायचे त्यावेळेला क्रीडांगणाशी मैत्री करायचे। क्रीडांगण हे त्यांचंच त्या ठिकाणी घर व्हायचे। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12-1 वाजेपर्यंत त्या ग्राउंडवरच असायचे आणि वेगवेगळे खेळ खेळत असत। रुपीनगरची शाळा जी आहे, रुपीनगरचं क्रीडांगण आहे, ते वेगळ्याच खेळासाठी प्रसिद्ध झालं होतं, ते मॅडम दीप्ती मॅडममुळे, जाधव मॅडममुळेच। अहो, तुम्ही कधी ऐकलेलं आहे का कुस्ती हा फक्त पुरुषांचाच खेळ आहे? हे माझी समज होती। मला वाटायचं आहे की कुस्ती फक्त पुरुषांनीच खेळायचं आहे, पण नाही। रुपीनगरच्या मैदानावर, रुपीनगरच्या ग्राउंडवर, रुपीनगरच्या क्रीडा शिक्षकांनी मुलींना कुस्ती शिकवलेली आहे, मुलींमध्ये त्या ठिकाणी कुस्ती खेळवलेली आहे आणि जगामध्ये विभागीय जे आहे हे विभागीय बक्षीस रुपीनगरच्या 5-7 विद्यार्थ्यांना मिळवून दिलेले। त्याचा फायदा इतका झाला की त्या मुलींना सुद्धा SSC बोर्डामध्ये 25-25 गुण मिळाले आणि त्या 25-25 गुणाच्या वर त्या मुलींना लाखाचं बक्षीस मिळालेले। केवढं मोठं भाग्य, केवढं मोठं श्रेय या जाधव मॅडमनी त्या मुलींना दिलेले। म्हणजे पहा, जे होत्याचं नव्हतं त्यांनी काही नव्हत्याचं होतं केले। जिथं क्रीडाला, ज्या कुस्तीला स्थान नाही तिथं स्थान या जाधव मॅडमनी मिळवून दिलेले। आणि अशा ह्या क्रीडा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी खूप नगरपालिकेमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या, नावं दिल्या होत्या। अशा ह्या आमच्या दीप्ती मॅडम जशा त्या खेळामध्ये प्रगत आहेत, खेळामध्ये अग्रेसर आहेत, तशा त्या शिकवण्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत। त्यांचा हिंदी हा विषय आहे, या हिंदी या विषयामध्ये त्या 10वी-8वीच्या मुलांना त्या ठिकाणी हिंदी चांगल्या प्रकारे शिकवत, 10वीला मुलांच्यामध्ये हिंदी विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोणता उपक्रम करत होत्या त्या? तर ज्यांना 80% वर मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या बंद पाकीट द्यायचे। म्हणजे पहा, आपल्या विषयाची आवड निर्माण व्हावी, राष्ट्रीय भाषा प्रगतीपथावर जावी म्हणून ही स्वतः आपल्या खिशातून बंद पाकिटामध्ये पैसे काढायचे आणि 80% वर ज्या मुलांना मार्क आहेत त्यांना ते बक्षीस द्यायचे। मग तो 1 असू दे
किंवा 10 मुलं असू देत याचा त्यांनी विचार कधीच केलेला नाही. ते पैसे त्या ठिकाणी त्यांना बक्षीस म्हणून द्यायचे. अशा या दीप्ती मॅडम ज्या वेळेला रुपीनगरमध्ये प्रार्थना घेत असत, प्रार्थनेची शाळेची सुरुवात कशाने होते तर सुंदर अतिशय चांगल्या अशा प्रार्थनेनं. आणि आमच्या दीप्ती मॅडम रुपीनगरच्या शाळेची प्रार्थना घ्यायच्या, ती एक माझ्या तर आयुष्यामध्ये अस्मरणीय आहेत. प्रार्थना म्हणली की त्या ठिकाणी ओळीमध्ये उभा राहणे, गणवेश पाहणे, बूट आहे का नाही पाहणे, या सगळ्या गोष्टी त्या प्रार्थनेच्या वेळी करत आणि राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रसायदान या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मनापासून मुलं करत. आणि त्यामुळं पहिल्यांदाच प्रार्थना प्रभावी झाल्यामुळे दिवसभर मुलंसुद्धा त्या ठिकाणी फ्रेश राहत आणि वर्गामध्ये शाळेमध्ये त्यांचा वावर चांगल्या प्रकारे असत. अशा प्रकारे या आणि शिवाय शिस्ती तर त्या शिस्तप्रिय होत्या. आम्हाला अवघं वावले झालेलं खपायचं नाही. मुलींच्या त्या ठिकाणी केशविषा वेशभूषा पाहिजेत. मुलींना कोणत्याही प्रकारचा अलंकार घालायला दिला जात नसे. कानामध्ये, नाकामध्ये, हातामध्ये, बोटामध्ये कोणताही अलंकार नाही. त्यामुळे वर्षाखेरीला आमच्याकडे डब्बाभर अलंकार साठलेले जप्त केलेले असतात. आणि शेवटी आम्ही त्यांचा त्या ठिकाणी मुलींना ज्यांचा आहे त्यांना देत असं, परंतु जप्त करत असताना मुलींना एक वेगळी अशी सवय आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत. अशा या दीप्ती मॅडम अतिशय एकनिष्ठ, शिस्तप्रिय, आवाजामध्ये दम असणाऱ्या अशा मॅडम तुम्हाला वाटतात त्या खूप कठोर आहेत का? मुळीच नाही. त्या खूप हळव्या स्वभावाच्या आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माध्यमिक विद्यालय रुपीनगरमध्ये प्रत्येक वर्षी आम्ही एक कृतज्ञता दिन साजरा करतो. परीक्षा झाली की शेवटचा दिवस कृतज्ञता दिनाचा असायचा आहे. आणि त्या कृतज्ञता दिनाच्या पहिल्या वर्षी सगळ्यांना मत व्यक्त करायला सांगितले, कृतज्ञता व्यक्त करायला सांगितले. त्यावेळेला ज्यावेळेला दीप्ती मॅडम बोलण्यासाठी उभा राहिल्या त्यावेळेला त्यांना त्यांच्या सासूची आठवण झाली की माझ्या माघार मी ग्राउंडवर 7 वाजता गेल्यानंतर या माझ्या सासूबाई घर सांभाळतात, माझ्या मुलांचं देखभाल करतात, खाणं पिणं बघतात. असा त्यांचा भाव मनामध्ये येऊन त्या ढसाढसा रडल्या की त्या आहेत म्हणून मी आज इथं आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त करताना त्या खूप रडल्या. अशा या हळव्या स्वभावाच्या या माझ्या लाडक्या मैत्रिणी आहेत, सख्या आहेत. आणि अशी ही सखी ज्या वेळेला शाळेमध्ये येत असत त्या वेळेला त्या ठिकाणी घरच्यांचा संपूर्ण भार या सासूबाईंच्यावर देत असत. त्याचबरोबर या त्यांचे जे कुटुंब आहे, त्यांचे जे मिस्टर आहेत निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या घरामध्ये जा, आजूबाजूला कुंड्या, निसर्ग हिरवागार पसरलेला आहे. कासव आहे, गेल्याबरोबर प्रथम कासवाचं दर्शन होतं. त्याचबरोबर लव बर्ड्स आहेत. त्यांच्या मिस्टरांना पक्षीप्रेमी किंवा ते पक्षीप्रेमी आहे, त्यांना पक्ष्यांची खूप आवड आहे. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद निर्माण होतो, आनंद मावतो. अशा ह्या माझ्या लाडक्या सख्या, हाकेला हाक देणाऱ्या, मुलींना तर गरीब मुलींना तर कितीतरी आर्थिक मदत केलेल्या अशा मदत करणाऱ्या या माझ्या भगिनी आज सेवानिवृत्त होत आहेत. आणि अशा या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना मी त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते आरोग्यदायी जावं, भरभराटीचं जावं, सुनांच्या मने आनंदाचं जावं ही परमेश्वराने प्रार्थना करून माझे मनोगत थांबवते. यानंतर मी विनंती करतो माजी सहाय्यक प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ नायकोडे साहेब यांना की आपण आपलं बोर्ड क्रीडा विभागाचे शिक्षणाधिकारी क्रीडा शिक्षणाधिकारी राजक पानसरे सर, मोरे सर, शिंदे सर, सौ नायकवडी, माझ्यासमोर बसलेले अनेक शाळेचे, माध्यमिक शाळेचे, प्राथमिक शाळेचे सहशिक्षक, माजी मुख्याध्यापक, सध्या कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त झालेले सुप्रसिद्ध सनई वादक आज इंगोले मनोरंजन केले ते गायक रवींद्र कांबळे काळभोर सर यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी अतिशय मोलाची मदत केलेली आहे. तर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आपल्यासमोर सादर करण्यासाठी दीप्ती मॅडम 100% यशस्वी झालेले आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण आहोत आणि म्हणूनच इतक्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. शिक्षण मंडळामध्ये काम करत असताना शिक्षण मंडळ आणि माध्यमिक शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि दोन्हीकडं आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये
वेगळ्या प्रकारचे खेळ सादर करून त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण करावी लागते आणि त्यासाठी क्रीडा शिक्षकांची नेमणूक करावीच लागते. माध्यमिकमध्ये दीप्ती जाधव यांनी आता मॅडमने आमच्या सांगितल्याप्रमाणे अनेक उपक्रम राबवले विद्यार्थ्यांसाठी. ती महिलांची कुस्ती असो, धावण्याच्या स्पर्धा असू देत, कबड्डीच्या स्पर्धा असू देत, हॉकीच्या स्पर्धा असू देत, अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये आयोजित करण्यामध्ये दीप्ती मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. माझे मित्र शिक्षणाधिकारी विष्णू जाधव हे बरीच वर्ष माध्यमिकला शिक्षणाधिकारी होते. त्यांच्या काळातसुद्धा बरीच प्रगती आणि बरेच विद्यार्थ्यांना बक्षिसंसुद्धा दीप्ती जाधव यांनी मिळवून दिलेली आहेत. आणि अनेक वेळेला मला माध्यमिक शाळा, माझी मिसेस त्या ठिकाणी मुख्याध्यापिका असल्यामुळं अनेक वेळेला त्या शाळेला भेट देण्याचा योग मला आला. त्यावेळेला मॅडम नेहमी वर्गात कधीच नसायचे, त्या मुलांना घेऊन ग्राउंडवरती असायच्या. आणि अशा प्रकारे ज्यांनी आपलं सगळं आयुष्य ग्राउंडवर घालवलं आणि विद्यार्थ्या म्हणजे नवचैतन्य निर्माण केलं, अशा दीप्ती जाधव यांचा आज सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा यासाठी मी त्यांचं जे आयुष्य आहे ते अतिशय आरोग्यदायी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर्वांना आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून दीप्ती जाधव मॅडमना आपण शुभेच्छा देण्यासाठी आलात, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आपण मला संधी दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी क्रीडा अधिकारी रज्जाक पानसर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर आणि आज जे निवृत्त होत आहेत अशा जाधव मॅडम, खरं तर मला सांगताना फार दुःख होतं आहे की क्रीडा क्षेत्रामधले अशी माणसं रिटायर होत आहेत जे स्वतःहून, ज्यांनी आपलं माणसामध्ये देवपण कसं असावं हे एक चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे जाधव मॅडम, जे गोरगरीब खेळाडूंना स्वतःचा खर्च करायचे आणि कधीही अपेक्षा केली नाही की मला त्याचं रिटर्न मिळेल ऑफिसकडनं. स्पर्धा असल्या तर स्वतः प्रथम खर्च करायचे, 25-25 मुलं मुली स्वतः घेऊन जायचे, स्वतः घामाघूम झालेल्या अशा व्यक्तिमत्व आणि ज्यांनी खरंच आयुष्य जगलं असेल आणि ज्यात खरंच देवपण आहेत अशा या जाधव मॅडम. एवढ्या शिक्षक जेव्हा निवृत्त होतं तेवढे एवढी लोक जमत नाही. स्वतः फॅमिलीची त्यांची लोक जमलीत, त्यांचा घरात पण तसेच राहतात. म्हणजे जसं ह्याच्यामध्ये आत्ता तो दंगल पिक्चर आला आहे त्यामध्ये तो आमिर खान त्याची मुलं तो तयार करतो, पण ह्या मॅडम झोपडपट्टीमधली मुलं जी स्लम एरियामध्ये आहेत त्यांना स्वतः खर्च करायचे, त्यांना ड्रेस घ्यायचे, त्यांना बुटं घ्यायची. त्या मॅडमची घामाघूम झालेली मॅडम उद्या जायचं, आज कपडे खरेदी मॅडमचे आणि त्यातनं ते मेडल मिळवून आणायचे शाळेसाठी. अशी ही व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रामधनं जात आहे. खरोखरच मला एका प्रकारे आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टी मला होत आहेत. आणि क्रीडामध्ये क्रीडा शिक्षक असे मिळणं मुश्किल आहे, ज्यांनी स्वतःहून जमिनीमध्ये स्वतः मुलांना प्रशिक्षण द्यायचे. त्याचप्रमाणे मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी आपला उपक्रम हा चालू ठेवावा. इथं मदनलाल डिंगरा मैदान आहे, त्यांना 1 तास तिथे जाऊन मुलांना, लहान लहान मुलांना जर ते प्रशिक्षण दिलं तर त्यांची स्वतःची प्रकृती चांगली राहील आणि खेळाडू घडतील असे मी शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच त्यांच्या फॅमिलीला व त्यांच्या ज्या पुतण्या सगळे आलेले आहेत अशी व्यक्तिमत्व घडणे नाही एवढंच मी बोलतो. माणसातला देवपण हा जाधव मॅडममध्ये आहे एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी आपलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व शिंदे सरांना विनंती करतो की आपण. नमस्कार. आज आपण या ठिकाणी दीप्ती जाधव मॅडम त्यांची जे सेवापूर्ती आहे त्या सेवापूर्ती निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. माध्यमिक शिक्षण विभागाच्या आत्ताच्या शिक्षणाधिकारी
कांबळे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार होतोय. मला वाटतं जाधव साहेबांनी, आपल्या नायकवडी साहेबांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. हा नंतर बोल बर. मला अगोदरच सूचना या ठिकाणी आलेली आहे आपले जे संयोजक आहेत त्यांच्याकडून, आणि त्यामुळं बोलण्यावरच बंधन घातलेलं आहे. मला बोलायचं असतं भरपूर आणि वेळ येते शेवटी बोलण्याची, आणि त्यामुळं बोलायला येत नाही. तरीसुद्धा मी नाही बोलणार, 2 शब्दातच सांगतो, काय हरकत नाही. या ठिकाणी काही राहून गेलेलं असतंय आणि ते मी सांगणार आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर मला ते दत्तगुरू दिसले, सामोरी बसले, मला ते दत्तगुरू दिसले. दत्तगुरू मागे राहिलेले आहेत आणि तेच या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तुम्ही अजून एक त्याच्यातला मी परत एक सांगणार आहे, त्यावेळेच असेल आणि ते सर्वांना माहीत आहे. 16वं वरीस धोक्याचं, पण आजचं 16वं वरीस मोक्याचं आहे आणि सुखाचं आहे, आणि ते शेवटचं त्यांचं संपतंय. कारण याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते 16वं वर्ष संपून त्यांना मात्र सुखाचं असं ते येणार आहे. यांची मागची मी सर्वांनी त्यांच्या गेल्या 40-50 वर्षामध्ये जे घडलं ते सांगितलं, परंतु पुढचं जे असतं मी नेहमी सांगत असतो, कारण मलाही रिटायर होऊन 11 वर्ष झालेली आहेत आणि प्रत्यक्षात रिटायर झाल्यानंतर काय अनुभव येतात हे बरेचसे माग शिल्लक असतात आणि त्यामुळं ते सांगायचं असतं, परंतु वेळ मिळत नाही. तरीसुद्धा त्याच्यातले काही भाग याच्यात घेणं आवश्यक आहे. मॅडमचा आजपासून घंटेचं वेळापत्रक संपलेलं आहे. बेल वाजले की चला बाहेर. याच्या पुढे बेल वाजणार नाही, कारण त्यांना त्यांचा संपूर्ण 24/7 म्हणायचं त्याला, हा जो काळ आहे तो त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये काढायचा आहे. आणि ज्यावेळेला त्या कुटुंबामध्ये त्या राहणार आहेत त्यावेळेला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामावल्या जातात. आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं, कला आहे, क्रीडा आहे, संगीत आहे, नृत्य आहे, नाट्य आहेत, आता वक्तृत्व आहे. याच्यात बऱ्याचशा आपले कलाच या ठिकाणी सगळी गोळा झालेली आहे. अर्थात मी त्याच्यात चित्रकलेचं आहे, नृत्य तर आहे, समोर नाचत होतो सर, आणि इथं वाद्याचं बघितलं, इथं क्रीडा आहे, वक्तृत्व आहे, बऱ्याचशा गोष्टी, आणि शिक्षण गुरु तर सगळे आपल्या समोर आहेतच. आणि याच्यातून संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे. मात्र याच्या पुढचं आयुष्य आम्ही जास्त बोलणार नाही, परंतु ज्या वेळेला त्यांना प्रपंचामध्ये राहायचं आहे, त्यांनी आतापर्यंत त्यांचा वाहता झरा जो आहे हा सतत चालू ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेला तो झरा सतत वाहत राहील तोपर्यंतच तो पुढे 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 जात असतो. मात्र त्यांनी याच्या पुढे तो वाहता झरा थांबू नये, घरात एकटेपणा राहू नये, नाहीतर डबकं तयार होईल, हे लक्ष ठेवायचं आहे. कारण आत्ता काही मी बघितलेले आहेत या सिनियर सिटीजनमध्ये, काही लोक घरामध्ये बसून बसून त्यांना क्वाटवरून खाली उतरता येत नाही, क्वाटवरून खाली उतरता येत नाही. तुम्ही जागेवर थांबू नका, आणि जागेवर जर थांबलं तर तुम्हाला वाहता येणार नाही, चालायला सुद्धा पंचायत होते. आजचे काही लोकांचे बघा गुडघे आहेत, पोटरे आहेत, कंबर आहे, मणके आहेत, सगळे दुखत आहेत आणि मग जागेवरून हलत नाहीत. आणि असं जर हललं नाही तर मात्र पुढचे जे शेवटचे काही वर्ष असतात ते आनंदाचे जात नाहीत. तुम्ही ज्यावेळेला रिटायर होणार आहात त्यावेळेला तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये अशा एका ठिकाणी थांबू नका, सगळ्यांना
एकत्र घेऊन गुन्हा गोविंदाने नांदा. साळींदर पक्षी असतोय बघा, साळींदर पक्षी. साळींदर पक्षाला अनेक असा एक ग्रुप आहे. भयंकर थंडीचे दिवस आणि या थंडीच्या दिवसामध्ये काही त्या थंडीमुळे गारठून मेले, काही जागेवर बसले आणि एकत्र तर येता येत नाही कारण प्रत्येकाला काटे आहेत. साळींदराला प्रत्येकाला अंगाला काटे आहेत. त्याने जर तो काटा फेकला तर समोरचा माणूस किंवा समोरचा प्राणीसुद्धा मृत पावतो. अशा त्या काटेरी असणारे ते साळींदर पक्षी आता एकत्र तर यायचे, त्या थंडीपासून तर एकमेकांना बचाव करायचा आहे आणि जवळ तर यायचं आहे. करायचं काय? थंडी तर थांबू देत नाही. शेवटी काही का होईना एकमेकांनी विचार करून 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 ते सगळे साळींदर टोचले तरी चालतील, पण मला थंडीपासून बचाव करायचा आहे. आणि ते थंडीपासून बचाव करण्याकरता टोचणारे काटे असणारे पक्षी ते सुद्धा एकत्र आले आणि त्यांनी त्याच्यापासून बचाव केला. मला याच्यातून एक सांगायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या प्रपंचामध्ये जाल, आपल्या भोवताली, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नात्यामध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये अनेक काटे असणारे लोक आहेत. काटे असणारे लोक असले तरी सुद्धा जर तुम्ही तुमचं जीवन सुखकर करायचं असेल तर तसे काटे टोचलेले असून सुद्धा किंवा जखमा होत असल्या तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या